टेट 3च्या निकालामध्ये काही बदल झाला। असा कोणता बदल झाला की ज्यामुळे टेट 3च्या निकालामध्ये फरक पडला आणि तो फरक पडून टेट 3चा कट ऑफ हा वाढू शकतो, किंबहुना काही प्रमाणामध्ये, काही प्रवर्गामध्ये, काही संदर्भामध्ये तो कट ऑफ हा वाढलेला दिसणार आहे किंवा वाढलेला दिसलाच आहे। असं काय घडलं की कालपर्यंत हा टेट 3चा कट ऑफ कमी येत होता, पण अचानक टेट 3च्या निकालामध्ये एक किंचितसा बदल झाला आणि टेट 3चा निकाला थोडाफार बदलल्या स्वरूपामध्ये झाला। मग त्यानुसार टेट 3चा कट ऑफ हा काही प्रवर्गामध्ये, काही वर्गामध्ये, काही विषयांसंदर्भात आपल्याला तो वाढताना दिसत आहे। मग असं काय झालं ते सर्वच्या सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी टेटमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की त्यामध्ये सांगितलं होतं की टेट 3चा निकाल हा चांगल्या प्रमाणे लागला आहे, पण त्याच्यामध्ये मेरिट हा कमी होऊ शकतो किंवा सेफ स्कोर हा खाली होऊ शकतो। पण आज असं काय झालं की टेट 3चा निकालामध्ये किंचितसा बदल झाला आणि टेट 3चा निकाल हा वाढलेला दिसत आहे। आणि एक असं काय ट्विस्ट आलं, आता ह्याच्यामध्ये आणखीन ट्विस्ट येणार आहेत, पण सध्या एक असं ट्विस्ट झालेलं आहे त्याच्यामुळे स्पर्धा ही वाढलेली दिसत आहे, म्हणजे टेट 3चा कट ऑफ हा वाढताना दिसत आहे। आता हे पहा, आपलं ज्यावेळेस टेट 3चा निकाल लागला त्यावेळेस हा सरसकट लावण्यात आलेला नव्हता। आपला रिझल्ट हा सरसकट लावण्यात आलेला नव्हता। याच्यामध्ये आपले रोल नंबर, सीट नंबर, नाव आणि आपले मार्क्स दिले होते। मग याच्यामध्ये काही उमेदवारांचा निकाल हा राखीव ठेवण्यात आला होता। याच्या संदर्भात मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, पण त्याच्यामध्ये जे पास असलेले असतील ते इन होतील आणि जे नापास असतील ते बाहेर होतील। पण आता काही दिवसापूर्वी आपल्या परीक्षा परिषदेने MSc पुणेवर आणखीन एक निकाल लावलेला आहे, रिझल्ट नंबर 2, म्हणजे जे काही राखीव उमेदवार होते त्याच्यामधल्या काही उमेदवारांचा निकाल लावला। आता जे काही राखीव उमेदवार होते, म्हणजे ते DED अपेअर असो, BEd अपेअर असो, किंवा ज्यांनी DED पूर्ण केलं आहे पण BEd अपेअर होतं, मग याच्यामधले काही उमेदवार DED पूर्ण होते पण ते BEdला अपेअर होते, त्यांचं BEd पूर्ण झालेलं नव्हतं तरी सुद्धा त्यांचा निकाल राखीवमध्ये गेला होता। मग अशा बऱ्याचशा उमेदवारांचा रिझल्ट नंबर 2 लावला। याच्यामध्ये सुरुवातीला आहे 6320 असे उमेदवार होते ज्यांचा निकाल हा परीक्षा परिषदेने राखीव ठेवलेला होता। मग याच्यातलेच 2789 उमेदवार यांचा निकाल लावलेला आहे। मग आता हे 2789 उमेदवार हे टेट 3च्या स्पर्धेमध्ये परत ॲड झालेले आहेत। मग याच्यामध्ये हा ट्विस्ट आलेला आहे। आता याच्यामध्ये मार्काचा सुद्धा ट्विस्ट आहे, म्हणजे आता समजा ह्याच्यामध्ये 2789 म्हणजे 15 ते 16 हे उमेदवार 160च्या पुढले पाहायला भेटले, तर मग जे काही 160 वाले रँकिंग होते त्याच्यामध्ये परत हे 15 ते 20 उमेदवार ॲड झाले, म्हणजे याच्यामध्ये ट्विस्ट काय आला, रँकिंगमध्ये बदल झाला। मग आता जो काही 2789 उमेदवारांचा निकाल लावलेला आहे याच्यामध्ये 0 पासून 160 170 पर्यंत मार्कवाले आहेत। मग हे प्रत्येक प्रवर्गाचे, प्रत्येक विषयाचे, प्रत्येक आरक्षणानुसार असलेले आहेत। मग याच्यामध्ये कोणकोणत्या आरक्षणाचं आहे ते तर माहीतच नाही आपल्याला, त्यामुळे प्रत्येकाच्या कट ऑफमध्ये किंवा प्रत्येकाच्या रँकिंगमध्ये याच्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसणार आहे। मग आता हे 2789 जे उमेदवार आहेत यांचा निकाल का लागला, ते राखीव होते, पण याच्यामधले काही उमेदवार हे BEd पास होते पण त्यांनी DEdला ॲडमिशन घेतले होते, पण त्यांचा DEdचा निकाल लागला नव्हता किंवा ते अपिअरला होते। मग फक्त ते DEd अपिअर होते पण ते BEd पास होते तरी सुद्धा राखीव ठेवला होता। मग अशांनी कागदपत्र जमा केले। मग काही उमेदवार होते
की लवकर ते कागदपत्र जमा करू शकले नाहीत. कुठले की ते DED अपेअरन्स हो, त्यांनी DED पास झालं पण ते फॉर्म भरायला उशीर केला, मग त्यांचा सुद्धा निकाल दिला. मग BEDवाल्यांच्या संदर्भात सुद्धा तसंच झालं. मग हे 2789 उमेदवार हे परत आपल्या रँकिंगमध्ये आलेले आहेत. मग याच्यामुळे प्रत्येकाच्या रँकिंगमध्ये चढ उतार पाहताना दिसतो. आता जे सुरुवातीला आपण जे क्लासवाल्यांनी रँकिंग दिली होती, आपल्या परीक्षा परिषदेने निकाल दिला, त्याच्यामध्ये क्लासवाल्यांनी रँकिंगनुसार उपलब्ध करून दिलं. मग त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपली रँकिंग पाहिली असेल की बाबा माझी अमुक अमुक अशी रँकिंग आहे. मग आता हे 2789 उमेदवार ॲड झाल्यामुळं निश्चितच या रँकिंगमध्ये आपल्याला आणखीनच चढ उतार पाहायला भेटेल. मग हा प्रवास इथंच थांबतो का नाही, ह्याच्यामध्ये आणखीन ट्विस्ट येणार आहे. कुठलं, आता याच्यामधले आणखीन 3531 उमेदवार बाकी आहेत. 3531 उमेदवारांचा निकाल येणं बाकी आहे. मग या उमेदवारांपैकी 3531 उमेदवारांपैकी नुसते 500 उमेदवार सुद्धा हे 120 पुढले मार्क्सवाले असतील तर काय म्हणतोय, 3531 उमेदवारापैकी फक्त 500 उमेदवार सुद्धा 120 मार्काच्या पुढले असतील तर मग रँकिंग आणखीन कमी जास्त होऊ शकते. मग जो उमेदवार स्पर्धेमध्ये होतो तो सुद्धा कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळं हे आणखीन थोडं ट्विस्ट येत आहे. मग हे निश्चितच ह्याच्यामध्ये परत आपली रँकिंग खालीवरी होणार. मग आता परीक्षा परिषदेने देताना आपल्याला सरसकट निकाल लावला होता आणि ह्याच्यामध्ये आणखीन कसं आहे माहिती आहे का, जो काही परीक्षा परिषदेने निकाल लावलेला आहे, आणखीन 3531 उमेदवारांपैकी किती उमेदवार पास आहेत, किती उमेदवार नापास आहेत आपल्याला माहिती नाही. किमान आपण फक्त 500 उमेदवार पकडले. ह्या 500 उमेदवारांपैकी म्हणजे ह्या 3531 पैकी 500 उमेदवार हे जरी सुद्धा 120च्या पुढले असतील तरी रँकिंगमध्ये चांगलाच फरक पडणार आहे. कारण इथं एका मार्काची आपल्याला 400 400 500 500 काही ठिकाणी 1000 उमेदवार पाहायला मिळत आहेत. त्यामुळं कट ऑफमध्ये फरक पडू शकतो, पडणार आहे. कट ऑफ वाढू शकतो, वाढणार आहे. अशा गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. आता कट ऑफ हा जागेसंदर्भात असतो. जागा ज्यावेळेस येते त्यावेळेस निश्चितपणे सांगता येतो. पण आता इथं आपल्याला ट्विस्ट आहेत. आता परीक्षा परिषदेने आपल्याला जो काही 2022चा फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये निकाल दिला नाही. त्याच्यामध्ये जर निकाल दिला असता तर मग आपल्याला एकदम व्यवस्थितपणे आपापल्या कास्टची रँकिंग किती आहे ती काढता आली असती. त्यानुसार आपल्याला आपण सेफमध्ये आहोत का किंवा आपण मेरिटमध्ये लागू शकतो का, आपण आपल्या प्रवर्गानुसार त्या विषयानुसार किंवा कॅटेगरीनुसार आपला नंबर लागू शकतो का हे काढू शकत होतो. पण तसं नाही झालं. परीक्षा परिषदेने वेगळी लिस्ट दिली, त्याच्यामध्ये कास्ट वाईज दिली नाही. पुन्हा नंतर क्लासवाल्यांनी रँकिंग वाईज काढली, पण त्याच्याहून व्यवस्थित अंदाज लावता येत नाही. मग त्यानंतरच आणखीन परीक्षा परिषदेने रिझल्ट नंबर 2 लावला. त्याच्यामध्ये 2779 उमेदवार परत ॲड केले. मग ह्याच्यामुळे आणखीन परत आपल्या रँकिंगमध्ये तफावत झाली. मग परत आणखीन राहिलेल्या 3531 पैकी किती उमेदवार पास होऊन येतील याची निश्चित शाश्वती नाही आहे. मग हे सुद्धा उमेदवार आले तर निश्चितच आपल्या रँकिंगमध्ये परत फरक पडणार आहे. त्यामुळं सध्या तरी कट ऑफ वाढू शकतो किंवा कट ऑफ कमी होतो हे आत्ता सांगता येत नाही आहे. पण सध्या जो काही रिझल्ट लागलेला आहे, रिझल्ट नंबर 2, याच्यानुसार प्रत्येकाच्या रँकिंगमध्ये हा 100% बदल झालेला आहे. आता सध्या स्थितीला आपल्याकडे फक्त जी पूर्वी एक लिस्ट आली होती परीक्षा परिषदेची, त्या लिस्टवर क्लासवाल्यांनी रँकिंग वाईज लिस्ट तयार केली. त्यानुसार आपण आपली रँक घेऊन बसलेलो आहोत. पण आत्ता नुकतीच रिझल्ट नंबर 2 लागलेले आहेत. ही रिझल्ट त्याच्यामध्ये ॲड केलेल्या नाही आहे. त्यामुळं निश्चित आपल्याला आपण कितव्या रँकवर आहोत याचा अंदाज लावता येत नाही आहे. मग आपण लिस्टमध्ये आहोत किंवा म्हणजे कट ऑफच्या रेसमध्ये आहोत का, ह्या स्पर्धेमध्ये आहोत का, हे निश्चित आत्ताच सांगता येत नाही आहे. पण हे जे काही 2789 उमेदवार ॲड झालेले आहेत यांच्यामुळे काही विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा जास्त लागलेला आहे किंवा हा मार्क जास्त घेऊन गेलेले आहेत. मग ते 130 असतील, 131 वाला असेल तर मग तो पूर्वीचे जे 130 वाले होते त्यांच्या पुढं तो 131 वाला गेला. त्यामुळं मग खालच्या उमेदवारांचा पुढं तो पुढला उमेदवार गेला. त्यामुळं ह्याच्यामध्ये परिणाम झालेला आहे. मग आणखीन आपले 3531 उमेदवार शिल्लक आहेत. त्यामुळं यांना ह्या 3531 पैकी जर
या 500 उमेदवारांना सुद्धा जबरदस्त चांगले मार्क पडले तर निश्चितच आणखीन कट ऑफ वाढू शकतो. जागा किती येतील ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण सध्या ह्या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला ट्विस्ट पे ट्विस्ट पाहायला भेटत आहे. असो, कुणीही जर तो रिझल्ट पाहिला नसेल तर तो पाहून घ्या, कारण खूप जणांना माहिती नाहीये की निकाल काही जणांचे राखीव ठेवले होते. 6320 निकाल राखीव होते, त्याच्यापैकी 2789 उमेदवारांचा निकाल लावलेला आहे. परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर यादी आहे MSc पुणेवर, ती तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये आपल्या पुढं किती मार्कवाले आहेत. आपले जर समजा 121 असतील तर 121च्या पुढं ह्याच्यामध्ये किती उमेदवार आहेत ते एकदा पाहून घ्या. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपल्या पुढे आणखीन एवढे उमेदवार ॲड झालेले आहेत. मग आता 141 आहेत तर 141च्या पुढं आणखीन किती उमेदवार त्याच्यामध्ये ॲड झालेत, म्हणजे आपल्या स्पर्धेमध्ये आणखीन किती उमेदवार त्याच्यामध्ये ॲड झालेत हे आपल्याला निश्चित लक्षात येईल. कारण सध्या ह्या रिझल्टमध्ये पाहायला गेलं तर एका मार्काचे 400 500 600 उमेदवार आहेत. त्यामुळं स्पर्धा खूप वाढणार आहे. तुर्थास आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. ज्यावेळेस 3531 उमेदवारांचे निकाल लागेल त्यावेळेस सरसकट सगळ्यांची एक यादी पब्लिश केली जाईल. त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल आपली रँक किती आहे ते समजेल. तुर्थास आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरं, आणखीन एक जाता सांगतोय की जे काही 6320 उमेदवार होते त्याच्यापैकी BEdचे 5804 उमेदवार होते, त्यांचा निकाल राखीव होता आणि जे 515 उमेदवार होते ते बीएडवाले होते. मग अशी म्हणून 6320 होते. मग ह्या सगळ्यांचा मिळून 2789 उमेदवारांचा निकाल लागलेला आहे. मग आता 3531 उमेदवारांचा निकाल बाकी आहे. पण याच्यामधले मला असं वाटतं की याच्यामधले जास्त उमेदवार हे आता रिझल्टवाले राहिलेले नसतील. म्हणजे आपलं हे DEd अपियर आहेत, पण ते DEd फायनल इयरला पास झाले नसल्यामुळे ते ह्याच्यामधून बाद होतात. मग यांचा रिझल्ट लागणं शक्यच नाही आहे. मग किंवा काही उमेदवार असे आहेत की त्यांनी फक्त BEd केलेलं आहे, पण ते BEdच्या फायनल इयरला असताना ते कुठल्या तरी एखादं सेमिस्टर राहिलं तर ते नापास झाले, मग त्यांचा सुद्धा रिझल्ट लागणार नाही आहे. मग हे आपण आशा करू की 3530 उमेदवारांपैकी जास्तीत जास्त हे 1000 उमेदवार हे आपल्याला परत रिझल्टमध्ये येताना दिसतील. म्हणजे आपल्याला 2531 उमेदवार हे स्पर्धेमधून बाद होताना सुद्धा दिसतील. नाण्याची एक बाजू असते, नाण्याची एक बाजू नसते, नाण्याच्या दोन बाजू असतात. तसंच ह्या रिझल्टचा सुद्धा दोन बाजू आहेत. 3531 उमेदवारांचा रिझल्ट बाकी आहे. त्याच्यापैकी स्पर्धेमध्ये अंदाजे आपण 1000 सुद्धा पकडले, मग ह्याच्यामध्ये 1000 जरी पकडले तर आपल्याला 2000 उमेदवार हे बाहेर सुद्धा जाताना दिसणारच आहेत. हे 2000 उमेदवार आणि जे डबल फॉर्म भरलेले होते ते 2500 उमेदवार. इथं ऑलरेडी 4500 उमेदवार हे तर ऑलरेडी बादच झाले. जसं की मी मागचा व्हिडिओ टाकला होता की 5 ते 6000 उमेदवार बाद होणार. मग ह्याच्यामधले हे नगदी आपल्या डोळ्यासमोर दिसणारे डबल लिस्टवाले 2500 आणि इथं आपल्याला अपियरवाले 2000, इथं 4500 उमेदवार बाद झाले. मग त्यातल्या त्यात परत आणखीन ह्याच्यामध्ये आणखीन बारीक बारीक गोष्टी असतात की काही जणांनी फक्त परीक्षा द्यायची म्हणून दिलेली असते. त्यांचा ह्या शिक्षक भरतीशी काही संबंध नसतो. त्यांचं DEd BEd सुद्धा झालं नसतं तरी सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला असतो. असे बरेचसे 1000-1200 उमेदवार आहेत जे की बरेचसे क्लासवाले सुद्धा आहेत. ते फक्त परीक्षा देण्यासाठी फॉर्म भरतात आणि परीक्षा देतात, असे सुद्धा उमेदवार आहेत. त्यामुळं हे मी जसं मागचा जो आकडा सांगितला होता 5 ते 6000 उमेदवार बाद होणार, ते 100% ते ॲज इट इज आपल्या डोळ्यासमोरचे 5 ते 6000 उमेदवार आहेत ते बाद होणार आहेत. ते तर होणारच आहेत. मग आणखीन ह्याच्यामधल्या आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत बारीक बारीक, त्या आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. सध्या तुम्ही ती लिस्ट पाहिली नसेल 2789 उमेदवारांची, ते तुम्ही पाहून घ्या. त्या लिस्टचं एकदा ॲनालिस करा की बाबा त्याच्यामध्ये तपासा आपल्या पुढं आणखीन किती उमेदवार ॲड झालेले आहेत. त्यानुसार तुम्ही तुमचा अंदाज लावून घ्या. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच मत.